काय सांगशील राहुल, आज संबंध ठाणे जिल्ह्यामध्ये आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांचा वाढदिवस मोठ्या आनंदात व जल्लोषात संपन्न केला जातोय. कशा शुभेच्छा देणार सरनाईक साहेबांना? सर्वात आधी सर्वांना जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ओला माजीवाड्याचे लोकप्रिय असे आमदार आणि विकासाचे महासागर म्हणून ओळखले जाणारे आपले प्रतापजी सरनाईक साहेब यांचा आज वाढदिवसानिमित्ताने आपण शिवसेना शाखा डाचकुलपाडा येथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे. इथे जसं मी बोलू इच्छितो की मी ज्या ठिकाणी आपली शाखा आहे त्या ठिकाणी 60 ते 70% ही जनता, सामान्य जनता राहते. तर त्या जनतेसाठी त्यांना रोजच्या धावपळीमध्ये कुठेतरी आपल्या शरीराची काळजी करायला भेटत नाही, म्हणून त्या माध्यमातून सरनाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आज इथे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. आणि मी सकाळपासून इथे बघतोय की आत्तापर्यंत काही 250-300 लोकांनी इथे चेकअप केलेला आहे. हा आकडा वाढत चालला. मला वाटतं संध्याकाळपर्यंत हा आकडा 700 ते 800 पर्यंत पोहोचून जाईल. तर मला असं वाटतं की सरनाईक साहेबाला वाढदिवसानिमित्त आपण काय भेट द्यावं. तर माझं एवढंच वाटतं की लोकांची सेवा करून, जनतेला मोफत आरोग्य शिबिर देऊन, मोफत चष्मे देऊन हे सरनाईक साहेबांना मी भेटवस्तू देऊ. तर त्या माध्यमातून आज असं केलेलं आहे आणि जनतेसाठी हा महाआरोग्य शिबिरचं इथे आयोजन केलेलं आहे. लहान मोठ्यांचा आदर करणारे आदरणीय प्रताप सरनाईक साहेब छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला देखील पाठीवर थाप मारून मी तुझ्या सोबत आहे अशी भावना व्यक्त करत असतात. कसं गुण गाणार आहे तुम्ही सरनाईक साहेबांचं? काय आता खरं सांगू तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी तर सरनाईक साहेबांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. सरनाईक साहेब, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमी असंच ठेवा, कारण सरनाईक साहेब प्रत्येक व्यक्तीला असे फेस टू फेस भेटतात आणि प्रत्येक व्यक्तीच्या समस्या जाणून त्यांच्या समस्याचं निवारण करण्याची धाडस सरनाईक साहेब ठेवतात. आणि असं नाही बघत की कोणती समस्या लहान आहे, कोणती मोठी आहे. छोटी गटाराची देखील समस्या असेल तरी मंत्री असून देखील ती समस्या सोडवण्याची ताकद ठेवतात आणि सोडवतात देखील. अशा प्रभागात अनेक समस्या आहेत जे मी बघतोय की प्रभागात 2019 पासून सरनाईक साहेबांनी जी कामं केलेत ती त्याच्यातले 60% कामं ही नगरसेवकांची होती. तरी देखील सरनाईक साहेबांनी स्वतःच्या याच्यावर घेतलं आणि स्वतःनी ही कामं पूर्ण केली. रस्ते असो, लाईट असो, अनेक कामं असं, पाणी वगैरे काही म्हणजे जे नगरसेवकांना करायचे असतात ते कामं सरनाईक साहेबांनी त्यांच्या माध्यमातून केलेले आहे. म्हणून आम्हाला तर आमचे म्हणजे दैवत आहेत सरनाईक साहेब, कारण की ते प्रत्येक जनतेला आणि प्रत्येक माणसाला भेटून त्यांची समस्या जाणतात. आणि आमच्यासारख्या युवा शाखा प्रमुख, जसं तुम्ही बोलू पूर्ण मीरा भाईंदर मध्ये सर्वात युवा शाखा प्रमुख ही जबाबदारी सरनाईक साहेबांनी माझ्यावर थोपली आणि 4 वर्ष अगोदर मला पद दिलं. तर त्या 4 वर्ष अगोदर पासून मी जसं सक्रिय होतो तर सरनाईक साहेबांची मी प्रेरणा घेतली आणि सरनाईक साहेब माझे एक आयडल झाले की सरनाईक साहेबांची मी काम करण्याची पद्धत बघितली. आणि सरनाईक साहेबांनी माझ्यासारख्या शाखा प्रमुखला कमी वयाच्या असं इम्प्रूव्ह केलं, असं मला आश्वासन दिलं, असं मला विश्वास दिला. त्याच्याने मला काम करण्याची अजून ऊर्जा येते. तर त्याच अर्थाने जसं आज मोफत शिबिर ठेवलंय तसं अनेक काही कामं असतील, काही योजना असतील, काही कार्यक्रम असतील, त्यांच्या माध्यमातून सरनाईक साहेबांच्या आशीर्वादातून मी नक्कीच करेल. आणि सरनाईक साहेबांचं हे प्रेम अतूट आहे. मला आनंद होतो. सरनाईक साहेब खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम आमच्यावर आणि पूर्ण प्रभाग क्रमांक 14च्या जनतेवर आणि पदाधिकाऱ्यांवर तुम्ही ठेवा साहेब. अजून काय काय या ठिकाणी नियोजन तुम्ही केलेलं आहे? जसं की आज तुम्ही बघू इच्छिते की सरनाईक साहेबांचं वाढदिवस निमित्तानेच जसं की माझ्या आई मातोश्री सौ भारती कमलाकर पाटील आणि उपशहर संघटक आपले सुनीताताई जाधव, त्याचबरोबर शाखा संघटक ज्योतिताई वाघमारे, त्याचबरोबर शीतल जाधव ताई आहेत विभाग संघटक. त्यांच्या सर्वांच्या महिलांच्या माध्यमातून आज सर्व हातभार लावून इथे 7 बचत गट तयार केलेले आहेत आणि त्यात 7 बचत गटचे इथे सर्व महिला देखील उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत फोटो सेक्शन होऊन त्यांना तिथे सर्व आणि म्हणजे आम्ही वेलोनवेली वेगवेगळं काही करण्याचा प्रयत्न करतोय. तर आज मला अभिमान आहे की शिवसेना शाखा डाचकुलपाडा आणि राहुल पाटील कमलाकर पाटील शाखा प्रमुख त्यांच्या माध्यमातून आणि पूर्ण महिला आघाडीच्या माध्यमातून इथे नाही बोललं प्रभागात 17 बचत गट ते 28 बचत गट आपण तयार केलेले आहेत.
तर मी एवढीच साहेबांना ही देखील भेटवस्तू देऊ शकतो की मी 9 बचत गट तयार केलेत साहेब. ही देखील तुम्हाला वाढदिवस निमित्त माझ्याकडून आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांकडून तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू आहे. मंत्री महोदय श्री प्रताप सरनाईक यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आमच्या सर्वांकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी आपले मंत्री साहेब प्रताप सरनाईक साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि त्या शुभेच्छा निमित्ताने आम्ही दासकुलपाडा राहुल कमलाकर पाटील यांच्या शाखेमार्फत आम्ही 9 बचत गट आजच्या दिवसामध्ये 9 बचत गट तयार केलेले आहेत. आणि इथून पुढेही आम्ही प्रयत्न करू की आणखीन जास्त बचत गट तयार होतील. आणि हीच साहेबांना आमच्याकडून शुभेच्छा भेट. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आपले लाडके परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. साहेब जय महाराष्ट्र. तुमच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. त्या दिवशी मी तुम्हाला काढल्याचं एक काम बोललं होतं, त्यांचा मला मेसेज आला. आभारी आहे तुमचे.